मी विजय गाते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. आज संपूर्ण देशाचं ज्याच्यावरती लक्ष होतं ते म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 8व्यांदा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे. या अर्थसंकल्पामध्ये कुणाला काय मिळालं, कोणत्या वस्तू महाग झाल्या, कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या, आज आपण घेऊया त्याचा आढावा. विशेषतः या अर्थसंकल्पामध्ये काय महाग झालं, काय स्वस्त झालं, आपण थोडंसं जाणून घेऊया. स्वस्त झालेले आहेत कॅन्सरवरील 36 औषधं, मोबाईल फोन, बॅटरी, वैद्यकीय उपकरणे, चामड्याच्या वस्तू, LCD LED टीव्हीचे आणि टीव्हीचे पार्ट, इलेक्ट्रिक वाहने आणि भारतीय बनावटीचे कपडे. आणि महाग झालेल्यामध्ये आहे घरं, फ्लॅट पॅनल डिस्प्ले, विदेशी बनावटीचे कपडे. अर्थसंकल्पामध्ये नवी कर प्रणाली कसली असेल तुम्हाला मी सांगू शकतो. 4 लाखापर्यंत तुम्हाला एकही कर लागणार नाही. 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10%, 12 ते 16 लाखापर्यंत 15%, 16 ते 20 लाखापर्यंत 20%, 20 ते 24 लाखापर्यंत 25% हा लागणार आहे. बजेटामध्ये तरुणांना काय दिलं, विशेषतः आपण त्याच्यावरती थोडं धोरण करूया, त्याच्यावरती थोडं लक्ष देऊया. खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जातील. रोजगारासाठी 2 लाख कोटीचे पॅकेज मिळणार आहेत. रोजगारासाठी सरकार 3 मोठ्या योजनांवरती काम करणार आहे. 20 लाख तरुणांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. इंटर्नशिप करणाऱ्या तरुणांना मासिक 5,000 रुपये वेतन चालू होणार आहे. देशातील 100 शहरामध्ये 12 नवे इंडस्ट्रियल पार्क उभारण्यात येणार आहे. मुद्रा कर्ज मर्यादा 10 लाख रुपयापासून ती 20 लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि ही संपूर्ण मदत ही STB शाखामध्ये वाढवणार आहेत. ह्या तरुणांना ह्याच्यामध्ये मिळाल्या. विशेषतः याच्यावरती आरोग्यावरती भर दिली. आरोग्य प्रणालीमध्ये केंद्र सरकारने काय घोषणा केल्यात, प्राथमिक आरोग्य केंद्राची ब्रॉडबँडची सुविधा आणणार आहेत. जिल्हा रुग्णालयात डे केअर कॅन्सर केंद्र सुरू करणार आहेत. 5 वर्षात मेडिकल कॉलेजमध्ये 75,000 जागा वाढवणार आहेत. डिलिव्हरी बॉईजसाठी आरोग्य विमा सुरू करणार आहेत. विमा क्षेत्रात 100% विदेशी गुंतवणूक आणणार आहेत. आणि 36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट मिळणार. वैद्यकीय उपकरणे ही स्वस्त होणार आहेत. पर्यटन क्षेत्रासाठी केंद्र सरकारच्या घोषणा जाणून घेऊ. 50 नवीन पर्यटन स्थळे सुरू करण्यात येणार आहेत. होमस्टे उभारण्यासाठी सरकार कर्ज देणार आहे. विजा देण्याच्या पद्धतीला सुलभता आणणारे नियम सोपे करणार आहेत. भगवान बुद्धांच्या संबंधित जागा ज्या असतील त्यांचा विकास करणार आहे. धार्मिक स्थानावरील पर्यटन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त भर देणार आहेत. देशात वैद्यकीय पर्यटन ही वाढवणार आहे. साधारणपणे हा आर्थिक संकल्पामध्ये सर्वसामान्यांना पटणार अशा काही गोष्टी आहेत. पण याच्यावरती विरोधक तर नक्कीच टीका करतील की हा जो अर्थसंकल्प हा गोंधळ आम्हाला भूलभुलैयासारखा वाटतोय, असं नाना पटोले यांनीही केलेलं आहे.